सर सर नमस्ते. नमस्कार. आज आहे 26 ऑक्टोबर 2025. हां तर राज्यामध्ये आज देखील पाऊस सुरू आहे. आणखीन जवळपास 27, 28, 29 आणखीन जास्त पाऊस पडणार आहे. बर मग ते मराठवाड्यात देखील जास्त पडणार आहे. आता 27, 28, 29 मराठवाड्यात आहे तुमचं. पश्चिम महाराष्ट्रात एक जास्त जोर पावसाचा. अच्छा. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी पूर्ण जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यासहित मराठवाड्यात देखील पडणार आहे. आता आता उत्तर महाराष्ट्राकडे खूप चालू आहे. पण आता मग पुन्हा आता हे 28, 29 इकडच्या भागात पाऊस पडणार आहे जास्त. अच्छा. शेतकऱ्याला म्हणा की आणखीन हा पाऊस 1 तारखेपर्यंत आहे. 2च्या नंतर कमी होत जाणार आहे. 2ला काय होईल मग उत्तर महाराष्ट्रातून पाऊस निघून जाईल. थोडी थंडी तिकडे सुरुवात होईल. आणि त्याच्यानंतर काय होईल मग ते पाऊस कमी कमी होत जाईल. मग 3 तारखेपासून आणखीन वातावरण निवळत जाईल. मग हे राज्यातला हा शेवटचा पाऊस राहील. अच्छा. हो. ठीक आहे सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 21 तारखेपासून पावसाला खरोखर सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांसाठी हा अंदाज खरा ठरला, कारण चांगला उपयोगाचा ठरला. कारण भात कापणीची घाई सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरात आहे आणि त्यामध्ये पावसामुळे अडथळे येतात. आणि आता जे अपडेट दिले की अजून 1 तारखेपर्यंत पाऊस आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेऊन त्याप्रमाणे पीक काढण्याचं नियोजन करतील. काय झालं म्हणजे पहिले एक चक्रीवादळ होतं मुंबईच्या समुद्रात. हां. पण त्याच्यानंतर काय झालं एक आणि बंगालच्या खाडीतलं चक्रीवादळ. ते काय होणार आहे, ते मुंबईच्या ते अरबी समुद्रातलं चक्रीवादळ तिकडे जाणार आहे ओमनकडे. हे जे बंगालच्या खाडीचं जे समुद्रातलं परवाच्याला चक्रीवादळ येईल ते काय होईल तेलंगणातून तसं तिकडून नागपूर मार्गे, छत्तीसगड मार्गे तिकडे जाईल, कलकत्त्याकडे, आसामकडे. अच्छा. पण ते जात असताना आपल्याला एक पाऊस पडून जाईल. मग तो साधारण कोणता कालावधी असेल? 28, 29, 30. अच्छा अच्छा. ठीक आहे, धन्यवाद सर, आभारी आहोत. आणि अशाच अपडेट देत राहा. शेतकऱ्यांसाठी एक चांगलं काम तुम्ही करताय, खरोखर मनापासून कौतुक आणि आभार देखील. धन्यवाद. धन्यवाद सर. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.